नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. साठी जो इंटरव्ह्यू होणार आहे त्याबद्दल आपण प्रिपरेशनचे व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की साठी काय म्हणजे बेसिक टॉप 20 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात आणि त्याची तयारी आपल्याला कशी करायची आहे, आणि काही डूज आणि डोंट्सचं पण शेवटी आपण थोडीशी चर्चा करूया, क्विक करूया. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीलाच करून घ्या, कारण की व्हिडिओ आपले 100-200 जण बघताय, पण सबस्क्राईब तर आपले बरोबर 40च्या खालीच आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. सो चलो, थँक्यू. देखते चलो बघा, इंटरव्ह्यूसाठी टॉप 20 क्वेश्चन्स आपल्याला काय विचारले जाऊ शकतात. बघा, पहिला क्वेश्चन, टेल मी अबाउट युअरसेल्फ. आपल्याला माहिती आहे की सर्वांना सुरुवातीला तर असेच प्रश्न विचारले जातात. आपण एकदम शांतपणे, माझं नाव डॅडा डॅश, मी महाराष्ट्रातील डॅडा जिल्हा या गावावरून आलेलो आहे. माझं शिक्षण 10वीपर्यंत इथं 12वीला इथं आणि ग्रॅज्युएशन या सब्जेक्टमध्ये झालेलं आहे. माझी हॉबीज असं आहे. ठीक आहे. तर चलो, हे असं पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचं, एकदम व्यवस्थित, शांत, मस्त. ओके, विथ कॉन्फिडन्स. चला पुढं, तुझ्या नावाचा अर्थ काय, असं पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपलं नाव असेल तर त्याचा एकदा अर्थ शोधून ठेवा. नाही सांगता येत नाही असा प्रश्न एखाद्याला विचारला जाऊ शकतो. एखाद्याचं नाव काहीतरी असतं, ठीक आहे. समजा स्वप्नील, काय नाव आहे बाबा, काय अर्थ आहे स्वप्नीलचा, असं थोडंसं काढून घ्यायची माहिती. जर का आपलं नाव कोणत्या संतासोबत मिळत असेल, बरोबर, नामदेव, असे काही, विठ्ठल, अशी काही नावं असतात, तर त्यांचं पण काही संतासोबत, आपल्या महाराष्ट्रातील संत वारसासोबत जुटत असेल तर त्यांची पण थोडीशी माहिती काढून घ्यायची. असा प्रश्न जनरली विचारला जातो बघा जास्त. आपला स्ट्रॉंग पॉईंट आणि आपले वीक पॉईंट काय आहेत हे ॲक्च्युली जास्त करून विचारले जातात. ठीक आहे. ते थर्डमध्ये स्ट्रॉंग पॉईंटमध्ये एकदम स्ट्रॉंग सांगायचं, आणि वीक पॉईंटमध्ये मी असं सांगत नाही बसायचं की काही विकनेस सांगत बसायचं नाही. ठीक आहे. की असं सांगायचं की मी ओव्हरवर्क करणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचे. ओके, जेणेकरून निगेटिव्ह विकनेसेस असं काहीच आपलं दिसलं नाही पाहिजे. एकदम पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आपली दिसली पाहिजे. एकदम यस, हाच अधिकार पाहिजे होता असं दिसलं पाहिजे. ऑप्टिमिस्टिक, पॅसिमिस्टिक काहीही बोलायचं नाही. ठीक आहे. चला पुढं, चौथं बघा, आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती, आतापर्यंत आपण काही अचीव केलं आहे का, लिडरशिप वगैरे काय सांगायचं. ठीक आहे. तर आणखीन जर नाही आठवत असेल तर असं सांगायचं की बाबा, मी माझ्या आयुष्यात एकदम आनंदी आहे, मी माझ्या ध्येयासाठी काम करतो आहे. ओके, आणि मी माझ्या स्वप्नाच्या पाठीमागं तेवढ्या जिद्दीनं लागलेलो आहे, हे सुद्धा एक माझ्यासाठी मी अचिव्हमेंट समजतो. जर नसेल तर, असेल तर इट्स ओके, मग ती तुम्ही सांगू शकता. पाचवी गोष्ट, जर तुला सिव्हिल सर्व्हिसेस मिळालं नाही तर तू काय करशील. असं म्हणजे इतके प्रश्न तर मला नाही वाटतं विचारलं, किंवा तुम्हाला ह्या बघा की आपण एक क्वेश्चन रिप्लेस करूया की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला काय यायचं आहे. ठीक आहे. तर एकदम व्यवस्थित पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची की बाबा, इथं जॉब सिक्युरिटी आहे सर, मी चांगलं लोकांमध्ये जाऊन काम करू शकतो, पॉलिसी मेकिंगमध्ये माझं हातभार असावा, माझं मनापासून अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. अनेक लोकांचं मी आयुष्य बदलू शकतो, आणि मला सॅटिस्फिकेशन आहे ह्या जॉबसाठी. सॅटिस्फिकेशन महत्त्वाचं आहे, जॉब सिक्युरिटी महत्त्वाची आहे. ठीक आहे. अशा गोष्टी तिथं सांगायच्या. ठीक आहे. परत बघा, शैक्षणिक वर आपलं काय विचारलं तर काय शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे, 10वीला किती पर्सेंटेज, 12वीला काय पर्सेंटेज, ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला किती पर्सेंटेज, ग्रॅज्युएशनचा विषय कोणता होता, आणि आपल्या ग्रॅज्युएशनचा जर एखादा विषय असेल तर त्याची पण थोडीशी आपली तयारी थोडीशी पाहिजे, असं काय जास्त गरज नाही. ठीक आहे. जर कोणी जॉब सोडून UPSCकडे वळला असेल तर ते पण सांगायचं, किंवा आणि जर तुम्ही जॉब केलेला असेल तर 100% तो ॲड करायचा, कारण की तो थोडंसं इनरिचमेंट किंवा आपली मॅच्युरिटी दाखवतो. नसेल केला तर काही प्रॉब्लेमच नाही. व्हेरी गुड. टीमवर्क आणि लिडरशिपबद्दल आपण काही अनुभव सांगू शकतो, कधी आपल्या आयुष्यात काही अनुभव आला असेल तर. जे आपले अचिव्हमेंट आहेत ते सांगायला घाबरायचं नाही, पण थोडक्यात सांगायचं. ते सगळं स्टोरी सांगत बसायचं नाही तिथं. तुला एक आलेली अडचण आणि ती तू कशी सोडवली, असं काहीतरी एक बेसिक प्रश्न विचारला तरच. मला नाही वाटत की विचारते. तुझ्या जिल्ह्याबद्दल माहिती दे. समजा आपला एखादा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचा इतिहास, अर्थव्यवस्था, त्याची संस्कृती, एखादं प्रसिद्ध ठिकाण, टुरिझमसाठी एखादं ठिकाण आहे का, जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे याची माहिती काढून घ्या. मोठी समस्या लक्षात घ्या, जिल्ह्यातली आपली सर्वात मोठी समस्या काय आणि त्याला आपल्याला काय उपाय वाटतो.
नगरसारखा जिल्हा आहे त्या असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की नगरसारखा जिल्हा त्याचे दोन हे करायला पाहिजे का, किंवा अनेक दोन जिल्ह्यामध्ये त्याला विभागलं पाहिजे का, तर विभागलं पाहिजे तर त्याच्यातून काय निष्पन्न होईल. ठीक आहे, अशा गोष्टी. तुझ्या राज्यात किंवा देशात सध्या कोणत्या स्कीम्स महत्त्वाच्या आहेत. बघा आपल्या महत्त्वाच्या स्कीम्स 1-2 लक्षात ठेवा. उज्ज्वला स्कीम हे मागच्या वर्षी विचारलं अनेक जणांना, उज्ज्वला स्कीमबद्दल माहिती विचारली. PM किसान सन्मान निधी लक्षात ठेवा, बरोबर. महत्त्वाच्या कृषी सिंचाई योजना महत्त्वाच्या आहे. आयुष महत्त्वाचे आहे, बघा ते आयुष योजनेबद्दल थोडीशी माहिती काढून घ्या. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हिसेससाठी CP ग्राम्स, प्रगती पोर्टल, अशा गोष्टी लक्षात ठेवा. मिशन कर्मयोगी काय आहे हे 2-3 गोष्टी लक्षात घ्या. करंट अफेअर्समधलं एखादं मोठं घडामोडीचं उदाहरण लक्षात घ्या. आता बघा मी परत सांगतो, एक करंट सिनारिओमध्ये इलेक्शन कमिशनच्या इंटिग्रिटीवर क्वेश्चन केले जात आहेत. त्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला वाटतं का की इलेक्शन कमिशनमध्ये त्याच्या इंटिग्रिटीवर प्रश्न विचारले जात आहेत ते बरोबर आहे का, वाईट आहे का. त्याला डायरेक्ट इलेक्शन कमिशनला एकदम गुन्हेगार ठरवायचं नाही आपल्या चावडीवरच्या गप्पासारखं. ठीक आहे, नाही सर, हे आपल्याला ह्याचं प्रूफ मिळालेलं पाहिजे. इलेक्शन कमिशन किंवा कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीबद्दल आपण इंटिग्रेटर त्यांच्या प्रश्न उभारू नाही शकत जोपर्यंत आपल्याकडं ठाव आणि पुरावे नाही आहेत. तर कसं असतं, पूर्ण ऑर्गनायझेशन ही करप्ट नसते सर, तर काही त्याच्यामधले जर समजा एखादे अधिकारी करप्ट असतील तर तसे अधिकारी ओळखून आपल्याला त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, ना की पूर्ण बॉडीच करप्ट आहे. ठीक आहे, असं काहीतरी उदाहरण द्यायचं. आणि जोपर्यंत हा ठोस पुराव्यासहित निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण यावर असं नाही बोलू शकत, किंवा कोणत्याही कॉन्स्टिट्युशनल बॉडीच्या इंटिग्रिटीला आपण प्रश्न नाही त्यांच्यासमोर उभं करू शकत, असं आपण थोडंसं सांगायचं. की लगेच सांगत बसायचं नाही की यस बरोबर आहे, असं झालं तसं. ओके, समजून घ्या. आजच्या तरुणाई समोरची सर्वात मोठी समस्या आपल्याला काय वाटते, असा एखादा प्रश्न आला तरच, असे जनरल प्रश्न लक्षात घ्या. ही प्रश्न एक आयडियल टाईप आहे, जे की आपल्याला असे काही टाईपचे प्रश्न. जर तरुणासमोरची सर्वात मोठी समस्या काय म्हटलं तर बेरोजगारी सर्वात मोठी समस्या आहे सर. परत काय, शिक्षण आणि त्याचा रोजगारामध्ये आपण कन्वर्ट नाही करू शकत आहात, बरोबर आहे. ते शिक्षणाची उपयोगिता आपल्याला रोजगार मिळवण्यामध्ये होत नाही आहे, असं पण आपण सांगू शकतो. जसं की आता आपण बघितलं ते IIT बॉम्बेचे कितीतरी विद्यार्थी त्यांना प्लेसमेंट भेटलेली नव्हती, यावरून असं काहीतरी सांगता येतं. ठीक आहे, UPSC का द्यायचे आहे, किंवा तुला सिव्हिल सर्वंट्स का व्हायचं आहे ते आता आपण वर डिस्कस केलं. तुला मिळाल्यास कोणती सेवा निवडशील आणि का, IAS, IPS, IFS. ते ठीक आहे, तर IAS मिळालं तर का IAS व्हायचे, IPS तर का IPS व्हायचे, IFS तर का IPS व्हायचे, याचं स्वतःची काही उत्तरं शोधून ठेवा. सिव्हिल सर्वंटमध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्यात असं तुला वाटतं, बरोबर. असं हे बेसिक प्रश्न आहेत की कोणत्या क्वालिटी असाव्या बाबा, बरोबर. तो करेजियस असला पाहिजे, बरोबर, ट्रान्सपरंट असला पाहिजे, अकाउंटेबल असला पाहिजे, शिस्तप्रिय असला पाहिजे, डिसिप्लिन असला पाहिजे, पंक्च्युअल असला पाहिजे तो, बरोबर. त्याला ते अपयश घेता आलं पाहिजे, आणि सक्सेस भेटला असेल तर त्याला पूर्ण टीममध्ये ते सक्सेस वाटता आलं पाहिजे. त्याच्याकडे तेवढाच तो कडकपणा पाहिजे, आणि त्याच्याकडं इम्पॅथी पाहिजे, कंपॅशन पाहिजे. या 4-5 काय क्वालिटीज आहेत ते सांगायचं. एखादं उदाहरण द्यावं वाटलं तर उदाहरण पण द्यायचं, बरोबर. IAS मिनल करणवाल, तुकाराम मुंडे सर, बरोबर. असे 2-3 स्मिता सबरवाल मॅडम, असं 2-3 एक्झाम्पल दिलं तर खूपच भारी एक्झाम्पल. आणि जर तुम्हाला डाटा येत असेल तर ते द्यायला काही हरकतच नाही. आपलं टार्गेट आहे आपल्याला 40+ मार्क पडले पाहिजे. ठीक आहे, 40+ मार्क घेण्याचं आपलं टार्गेट आहे, आणि त्या मार्गाच्या दृष्टिकोनातूनच आपण अभ्यास करायचा आहे, म्हणजे तयारी करायची आहे. एकदम निवांत, एकदम चिल, एकदम व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्यायचा, 2 सेकंद थांबायचं, क्वेश्चन ग्राफ्स करायचं, आकलन करायचं, विचारले एक तिसरं सांगत बसायचं नाही. ठीक आहे, एकदम आपल्या बोलण्याच्या क्वालिटीवरूनच त्यांनी लगेच मार्क दिले पाहिजे. आणि जर आपल्यामध्ये त्यांना क्वालिटी वाटली तर लगेच इंटरव्ह्यू 4 ते 5 मिनटामध्ये खतम होतं. तर नाही वाटले तर ते थोडंसं लांब होतात, आणि त्यामुळं आधीच एकदम व्यवस्थित कॉन्फिडंट बोलायचं. असं काही एकदम ह्याची आपण IAS इंटरव्ह्यू नाही देते. ओके, परत काय, मुलाखतीत ट्रुथफुल राहणं की स्मार्ट राहणं. ठीक आहे, या गोष्टी थोडा बघा. आता काय करावं आणि काय करू नये ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लवकर बघून घेऊया. स्वतःची ओळख क्लिअर आणि कॉन्फिडंट सांगायची. हसतमुख राहायचं, एकदम हसतमुख म्हणजे हसायचं नाही, एकदम व्यवस्थित, ओव्हर स्माईल करायचे नको, नैसर्गिक. येस सर, ओके. कॉन्फिडंट दिसलं पाहिजे, रिलॅक्सनेस दिसलं पाहिजे, कारण की काय प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात त्याची काही गॅरंटी नाही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये. ठीक आहे, त्यामुळे एकदम रिलॅक्स, कॉन्फिडंट आणि चिल असलं पाहिजे. बॉडी लँग्वेज ओपन ठेवा, एकदम व्यवस्थित. उत्तर संक्षिप्त म्हणजे आणि लॉजिकल द्यायचं, लांबलचक बोलायला टाळायचं. पॉझिटिव्ह शब्द वापरायचा. मी शिकलो आहे, मला अनुभव आला आहे, मला याच्यातून प्रेरणा मिळाली आहे. समजा आपले काही फेल्युअर्स असतील
तर त्यांनी समजा असे पण काही विद्यार्थी असतील की त्यांचा दुसरा तिसरा अटेम्प्ट झाला, ठीक आहे, तरी त्यांना भेटलं नाही, तरी सियाकला ते जाऊ इच्छित आहेत, तर त्यांनी तर एकदम व्यवस्थित सांगायचे की सर यस, मला अजून माझं उचित ध्येय मिळालेलं नाही आहे, पण मी त्या ध्येयाकडं अजून मार्गक्रमण करत आहे सर, आणि माझं ध्येय हे UPSCमधून सिव्हिल सर्वंट होणं आहे, आणि मी त्यासाठी माझी जीवाडपाड मेहनत करून ते ध्येय मिळवण्यासाठी अतिशय प्रयत्न करेल. आणि मला हे जे फेल्युअर भेटलेले ते माझ्या नॉलेजमध्ये इनरिचमेंटच केली आहे, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांनी रेझिलियन्स आणलेलं आहे, परसिव्हरन्स काय असतं हे मला त्यांनी शिकून गेलेले आहेत, असं काहीतरी पॉझिटिव्ह बोलायचं. ओके, असं रडत बसायचं नाही तिथे की हां बरोबर आहे, मला फेल आलं असं तसं, नो. ओके, तुझं गाव जिल्ह्याबद्दल माहिती ठेवा, ठीक आहे. करंट अफेअर्सवर थोडीशी तयारी करा, म्हणजे असं करंट अफेअर मला नाही वाटत की असं काय विचारतील, कारण की आपली ही प्रिपरेटरी स्टेज आहे. त्यामुळं जे मेन हायलायटेड पॉईंट आहेत, मुद्दे जे आता मी तुम्हाला सांगले इलेक्शन कमिशनचं, ते तेवढं थोडं लक्षात ठेवा, कारण बिहारमध्ये इलेक्शन झालेलं आहे. UCC तो पण थोडासा हायलायटेड मुद्दा आहे बघा, त्याच्यावर पण थोडंसं लक्ष ठेवा, ठीक आहे. परत काय SCचं सब कॅटेगरायझेशन करावं का नाही, हा एक हायलायटेड मुद्दा आहे बघा, तेलंगणानं केले, तो एक त्याच्यावर लक्ष ठेवा, की पंजाब आणि सुखविंदर सिंगची जी केस आहे, बरोबर, दविंदर सिंग सॉरी, तर त्यांच्या त्या केसवर थोडंसं लक्षात घ्या. SC आणि दविंदर सिंग पंजाब, SCचं जे हे दिलेलं आहे व्हर्डिक्ट दिले, त्यावर थोडंसं लक्षात घ्या. सुप्रीम कोर्ट यांनी दिलेलं व्हर्डिक्ट लक्षात घ्या SCचं सब कॅटेगरायझेशनसाठी, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे किंवा जे काही महत्त्वाच्या स्कीम्स आहेत त्याच्यावर पण काही प्रश्न येऊ शकतो. जे महाराष्ट्राचे आता CP राधाकृष्णन आहेत, त्यांचं उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचं नामांकन झालेलं आहे, बरोबर, NDAकडून. त्याच्यामुळं त्यांच्यावर पण प्रश्न एखादा आपल्याला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा, ते अगोदर कुठल्या राज्याचे राज्यपाल होते किंवा त्यांचं काय कारकीर्द आहे ते थोडंसं लक्षात ठेवा, ते येण्याचा चान्स आहेत. UPSC आणि हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की तुम्हाला सियाकमध्ये का येण्याचं इच्छा आहे, तर तिथं सांगायचे की बाबा एकदम व्यवस्थित प्रशिक्षण आहे आणि एकदम डिसिप्लिन तयारी करून घेतली जाते, गायडन्स महत्त्वाचा आहे, या गोष्टींमुळं मला तिथं ॲडमिशन घ्यायचं आहे, असं एकदम प्रोफेशनल भाषेमध्ये सांगायचं. आधीच्या अनुभवाच्या स्ट्रेंथ दाखवा, जे आपला जर अगोदरचा अनुभव असेल तर त्याच्यावर स्ट्रेंथ दाखवायची. पॅनलला विरोध करायचा नाही, निगेटिव्ह शब्द किंवा तक्रारी सांगायचं नाही, ठीक आहे. एक्स्ट्रा काय बोलायचं नाही, ॲबस्ट्रॅक्ट बोलायचं नाही, एकदम हे बोलायचं नाही की एकदम एक्स्ट्रीमच काहीतरी बोलून गेलं, ठीक आहे. कोणत्या एखाद्या कम्युनिटीबद्दल एक्स्ट्रीम बोलायचं नाही, रॅडिकलाइज असे आपले थॉट मांडायचे नाही. इंग्रजी मराठीमध्ये गोंधळ करू नका, एक भाषा निवडली एकदम एका भाषेमध्ये व्यवस्थित बोलायचं. ह्याच्यासाठी आधी प्रॅक्टिस करायची. रोज मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 10 मिनटं किमान तुम्ही बोलण्याला डेली द्या. व्हॉईस जो आहे खूप हळू आणि खूप जोरातही नको, एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल मॉडरेट व्हॉईस ठेवायचा. हँड गेस्चर ओव्हर करू नका, व्यवस्थित हँड गेस्चरहून पण आपला कॉन्फिडन्स ठरतो, त्यामुळे ते पण कंट्रोल ठेवा. घाईमध्ये उत्तर द्यायचं नाही, 2-3 सेकंद पॉज घ्यायचा आणि कॉन्फिडंटली रिप्लाय द्यायचा. यासाठी आपल्याला क्वेश्चन आकलन होणं गरजेचं आहे, त्यामुळं क्वेश्चन सुरुवातीला एकदम आकलन करून घ्यायचा, ठीक आहे. मेमोराईज वाटेल असं पाठांतर करून बोलू नका, नैसर्गिक बोला, बरोबर. असं काहीतरी आपण रट्टा मारून आलो आहे, काहीतरी कुठंतरी उत्तर आपण प्रिपेअर करून आले असंही वाटू नको द्यायला. नॅचरल वाटलं पाहिजे, यस, की ओरिजिनल वाटलं पाहिजे असं बोलायचं. मोबाईल, पेन, टॅपिंग करायला नको, नर्वसनेस दिसायला नको किंवा आजूबाजूला व्हॉईस नको व्हायला, बरोबर. एकदम आपलं इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण चांगली ठेवा, जेणेकरून की आपल्याला एकदम व्यवस्थित ते जे प्रश्न विचारत आहेत ते आपल्याला ऐकायला भेटेल आणि आपल्याकडून जे उत्तर जात आहेत ते त्यांनासुद्धा तितकं व्यवस्थित ऐकायला जातील, बरोबर. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे कॉन्फिडंट राहा, क्लॅरिटी ठेवा, एकदम पॉझिटिव्ह टोन, पॉझिटिव्ह बोलायचं. आपल्या विकनेस सांगताना सुद्धा अशा विकनेस सांगायची की त्याच्यातून पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे. मी ओव्हर हार्डवर्किंग आहे, बरोबर आहे. मी जर एखाद्या गोष्टीमध्ये जास्त डोकं लावलं तर मी त्याच्यामध्ये एकदम ते संपेपर्यंत डोकं लावतो, ठीक आहे. असं काहीतरी एकदम व्यवस्थित सांगा, ठीक आहे. तो चलो, अशा प्रकारे या गोष्टींचं तुम्ही काळजी घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण हे चॅनल तुमच्यासाठी आहे. तुमची UPSC MPSC जर्नी सोपी करण्यासाठी हे चॅनल काढण्याचा माझा उद्देश आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. तर चलो, थँक्यू सो मच.